शुकदेव पुढे सांगतायत की राजा, अरे दैत्य आणि असुर मंत्री असल्यानंतर प्रजेचे सुख कसे असेल? स्वतः राजाच अत्यंत महापापी आणि उलट्या काळजाचा आहे. मग तिथले मंत्री तरी सज्जन कसे असतील? ते प्रजेचे सुखदुःख कसे पाहणार? मंत्री नीच, दुर्जन आणि असुर असतील तर प्रजेचे आणि राज्याचे वाटोळेच होणार. न्याय आणि नीती राहणार नाही. सर्व प्रजा त्रस्त होणारच. कुणाचा जीवही सुरक्षित नाही राहणार नाही. कुणाचीही स्त्री, घरदार, शेती, पैसा सुरक्षित राहणार नाही. विरोध करील, तक्रार करील, तो लगेच मारला जाईल. आणि असुरांच्या हाती सर्व सत्ता आली की असाच राज्यकारभार होणार. हे तू निश्चित समज. आणि कंस सुद्धा ह्या गोष्टीला अजिबात अपवाद नव्हता. कंसाच्या राज्याची वर सांगितल्याप्रमाणेच स्थिती होती. कंसाने सर्व यादवांची, विरोधकांची कत्तल सुरू केली. असुर लुटालूट आणि बलात्कार करून स्त्रियांची भरस्त्यात अब्रू घेऊ लागले. दाद नाही, फिर्याद नाही. त्यामुळे अनेक लोक देश सोडून जाऊ लागले. जरासंधाने आपल्या 2 मुली कंसाला दिल्या होत्या. त्यामुळे दुर्जनांचे दुर्जन मित्र बनले, नातेवाईकच झाले हो. काही जण कंसाची आणि पुतनेची खुशामत करून टिकून राहिले. मग ते कोणी अर्थमंत्री, कोणी शेतकी मंत्री या पदावर टिकून राहिले. राजा याप्रमाणे कंसाची उग्र आणि निर्दय राजवट सुरू झाली. मग दरबारात गाणी, वेश्या, मदिरा, जुगार, व्यभिचार, बलात्कार असे प्रकार सुरू झाले आणि हे घरोघरी सुरू राहिले. पुतना मुख्यमंत्री आणि सल्लागार झाली होती. वरील सर्व गोष्टी तिच्या देखरेखीखाली चालू झाल्या होत्या. सर्व असुरांना तिने प्रोत्साहन दिले होते. पातकांच्या राशी वाढू लागल्या. पृथ्वी आता कंप पाहू लागली. कोणी त्राता नाही, कोणालाही सुख नाही, अशी स्थिती झाली. शुकदेव पुढे सांगतात की राजा, याप्रमाणे वसुदेव देवकीला बंदीखान्यात अगदी नजर कैदेत ठेवल्यानंतर कंसाची अति उग्र आणि निर्दय अशी आसुरी राजवट सुरू झाली. त्याचे वर्णन तू ऐकलेस. कंसाने स्वतःच्या बहिणीची म्हणजे देवकीची 6 मुले निर्दयपणे दगडावर आपटून मारली. स्वार्थासाठी दुष्ट माणसे स्वतःच्या आईला, वडिलांना, भावाला सुद्धा मारतात. तिथे इतरांची काय कथा? त्यातच राजे लोकांच्या हातात सत्ता आणि संपत्ती असेल तर ते कोणाचाही आणि केव्हाही प्राण घेऊ शकतात. सत्ता टिकवण्यासाठी आणि स्वार्थासाठी ते वाटेल ते करू शकतात. एका क्षणात कोणत्याही गोष्टीचा नाश करू शकतात. त्यातच असे झाले होते की पूर्वजन्मी कालनेमी नावाचा असुर आपण होतो असे कंसाला समजले आणि त्या कालनेमीला श्री विष्णूने ठार मारले होते. हे कळल्यावर तर कंस विष्णूचा अत्यंत द्वेष करू लागला आणि विष्णूचा आणि त्याच्याच बरोबर यादवांचाही तो द्वेष करू लागला. आता इकडे तुरुंगावरचे पहारेकरी, असुर, राक्षस सगळे वाढलेले होते. नंग्या तलवारींचा कडेकोट बंदोबस्त झाला होता. कंसाचे अन्न आणि झोप सुद्धा कमी व्हायला लागली होती. त्याचे कशातही लक्ष लागत नव्हते. कारण आता इथून पुढे देवकीच्या उदरी गर्भ राहील तो 7वा असेल आणि त्यानंतर येईल तो 8वा. म्हणजे हळूहळू आपला शत्रू आपल्या अगदी निकट येऊ लागला आहे असे त्याला वाटू लागले. इकडे भगवान श्रीहरीने ब्रह्मदेवाला वचन दिल्याप्रमाणे पृथ्वीचा भार दूर करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी अवतार घेण्याचा विचार केला. मग त्यांनी शेषालाही आपल्याबरोबर येण्यास सुचवले. तेव्हा शेषाने म्हणाले, महाराज आता नाही हा, यावेळी मी तुमच्या बरोबर येणार नाही. तुम्हाला काय करायचे ते तुम्ही एकटे जाऊन करा. कारण तुम्ही तर सर्व समर्थ आहात आणि तुम्ही मनात आणाल ते करू शकता. मी कशाला पाहिजे तुमच्या बरोबर? मी येणार नाही. भगवान म्हणाले, अरे असे कसे? तू मला तुझ्या वाचून मी कसा जाऊ शकतो? तू माझ्या बरोबर हवासच. आणि तुला माझा इतका कंटाळा आलाय का रे? शेष म्हणाला, अहो नाही तर काय, उगेच हाल होतात तुमच्या बरोबर यायचं म्हणजे. त्या रामावतारात मला 14 वर्ष वनवास भोगावा लागला.
बरं, वनवासात सुद्धा काय मला उपाशी राहावे लागले. 14 वर्षे झोप नाही. लग्न झालेली नवीन बायकोही घरी टाकून तुमच्या बरोबर काट्याकुट्यातून फिरावे लागले. शिवाय तुम्ही थोरले, मी धाकटा, म्हणून सतत तुमची मर्यादा राखून तुमच्या वचनात मला राहावे लागले. नाही नाही, आता तो त्रास मी सहनच करणार नाही. मला नकोच तो त्रास. मी तुमच्या बरोबर येणार नाही. तुमचे तुम्ही आपले जा. आता मात्र भगवान श्रीहरी हसले आणि म्हणाले, अरे एवढेच ना? काय झाले होते, मागच्या वेळी तू धाकटा होतास ना, म्हणून तुला माझी सगळी आज्ञा ऐकावी लागत होती. पण या वेळेला मात्र असं आपण करायला नको. ह्यावेळी तू असं कर, तू माझा थोरला भाऊ होऊन ये. भक्तांसाठी, धर्मरक्षणासाठी आपल्याला पृथ्वीवर गेले पाहिजे. आपल्याला असा कंटाळा करून चालणार नाही. आता मोठा भाऊ होऊन ये म्हटल्यावर शेष थोडा आनंदला आणि तो म्हणाला, हां, असे असेल तर मी येईन. पण मग ह्या जन्मात तुम्ही माझे सगळे ऐकणार का? भगवान म्हणले, ते आपण नंतर पाहू. तू आधी पुढे तर हो. यानंतर श्रीहरी योगमायेला म्हणाले, देवी, आता तुला सुद्धा आमच्या मदतीला यायला हवे. आमच्या कार्यात तुझे सहकार्य आम्हाला पाहिजे. योगमाया म्हणाली, भगवंता, मी काय करू ते तुम्ही सांगा. भगवान म्हणाले, की तू गोकुळात जा. गोपगोपिकांनी भरलेले ते सुंदर नगर आहे. तिथे वसुदेवांची रोहिणी नावाची स्त्री आहे. इतरही त्याच्या स्त्रिया कंसाच्या भीतीने गुप्त ठिकाणी राहिल्या आहेत. तेव्हा देवकीच्या 7व्या गर्भात शेष प्रवेश करील. तो गर्भच तू उचलून गोकुळातील रोहिणीच्या उदरात स्थापन करायचा. हे एवढे एक काम तू कर. आणि दुसरे, मग त्यानंतर तू स्वतः यशोदेच्या पोटी प्रगट व्हायचे आहेस. आणि पुढे काय करायचे ते सर्व मी पाहीन. आता योगमाया म्हणाली, ठीक आहे, मी ते तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे करीन. पण मला काहीतरी बक्षीस पण पाहिजे ना. मला काय मिळणार हे सगळं करून? भगवान म्हणाले, अरे तुला बक्षीस हवंय ना? अगदी दिलं बघ. तू पृथ्वीवर जा. सर्व लोक तुझी मंदिरे बांधतील. धूप, दीप, नैवेद्य इत्यादिकांनी तुझी रोज पूजा करतील. तू सर्वांचे मनोरथ पूर्ण करणारी आणि सर्वांना वंद्य अशी होशील. लोक तुला दुर्गा, भद्रकाली, विजया, वैष्णवी, कुमुदा, चंडिका, कृष्णा, माधवी, कन्यका, माया, नारायणी, ईशानी, शारदा, अंबिका अशा नावांनी संबोधतील आणि तुझी सर्व ठिकाणी निवासस्थाने बांधून तुझे नित्य पूजन करतील. मी देवकीच्या उदरी 8व्या गर्भात प्रवेश करीन. 7वा शेषाचा गर्भ तू आकर्षण केल्यामुळे त्याला संकर्षण असे म्हटले जाईल. तो सर्वांना रमविल म्हणून तो राम, आणि तो बलवान असल्याने त्याच्या पुढे बल असे राहील म्हणून तो बलराम या नावाने प्रसिद्ध होईल. याप्रमाणे श्रीहरीने सांगितल्यावर बरे आहे असे म्हणून योगमाया अंतर्धान झाली आणि सांगितल्याप्रमाणे देवकीचा 7वा गर्भ तिने उचलून रोहिणीच्या उदरात स्थापन केला. ब्रह्मांडाची उत्पत्ती संहार पालन करणारी ही महामाया, तिला हे अगदीच किरकोळ काम होते.